आता चालेल देणगी कुमार सोहान कौस्तुभ धुमाळ, कुमार सोहान कौस्तुभ धुमाळ याचकडून 1500 म्हणजे 1500 रुपये देणगी आलेले आहे. श्री गणेश क्रीडा मंडळ दिवलांग तर्फे त्यांचे हार्दिक आभार, हार्दिक आभार. कृपया समोर जो गेट आहे तिथे गर्दी करू नका. सन्माननीय कुंदन पटेल या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. श्री गणेश क्रीडा मंडळ दिवलांग तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. पहिला सेमीफायनलचा सामना दोन बलाढ्य संघामध्ये होणार आहे. मैदेवी ढेरण विरुद्ध गावदेवी मुंडाणी. गावदेवी मुंडाणी विरुद्ध मरिदेवी ढेरण या दोन बलाढ्य संघामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे. तर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. कुंदन पाटील यांच्याविषयी सांगायचं म्हणजे मैदेवी ढेरण संघाचे एक आधारस्तंभ. सामने कुठे असो
कबड्डीचे सामने म्हटल्यानंतर कुंदन पाटील नाही असं होणारच नाही आणि सरळ हस्ते ते देणगी देणारे म्हणजे दातृत्व हा गुण त्यांच्यामध्ये ऑलरेडी आहे. एक संघाचं ते आधारस्तंभ म्हणून गणले जातं ते म्हणजे मरीदेवी घेरण संघाचं. मी मंडळाचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री ॲडव्होकेट कुंदन पाटील यांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा इथं सन्मान रोहित धुमाळ मायेचे उपकार शाळ पुष्प गुच्छ श्रीफळ देऊन सन्माननीय श्री कुंदन पाटील यांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष मनोज धुमाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. आशा बनतो बघा एकाच चढाईत 4 गुण आणि लोणाचे 2 एकूण 6 गुणांची कमाई नवजीवन पेसाठी संघगुण झालेले आहे. ऋतिक पाटील यांचा बक्षीस आलेला आहे आणि मग कुंदन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ऋतिक पाटील आपण इथे यायचं स्टेजवर. ऋतिक पाटील स्टेजवर यायचं आहे. ऋतिक पाटील स्टेजवर या. आर्यन म्हात्रे उत्कृष्ट खेळाडू ऋतिक पाटील इकडे या स्टेजवर या. ऋतिक पाटील मी ॲडव्होकेट कुंदन पाटील यांना विनंती करतो की आपण हे 1000 रुपयाचं आपण दिलेलं बक्षीस ऋतिक पाटील यांना द्यायचं आहे. एकाच चढाईत 4 गुण अधिक लोणाचे 2 असे 6 गुण होणार आहे.
आर्यन म्हात्रे उत्कृष्ट खेळाडू प्रतीक पाटील आपल्या शुभ हस्ते आर्यन पाटील यांचं आहे. चला दुसरा ठिकाण गावदेवी मंढाणी विरुद्ध मरिदेवी धरण आपण मैदानाच्या दिशेने चलायचं आहे. मैदान क्रमांक 2 वरती आपण पहिला सेमीफायनलचा सामना खेळणार आहोत. गावदेवी मंढाणी विरुद्ध मरिदेवी धरण. आता मात्र 8 आणि 7 चढाई करण्यास सज्ज झाला हितेश मात्र. एक वेगवान असा चढाई पाहतर थेट काय ताकद ज्याच्या पायामध्ये आहे असा हा हितेश. प्रतिस्पर्धी संघ मात्र चाकडून त्या संघाला काढून आता मात्र टीव्हीएम स्पोर्ट्स प्रेक्षक आहे तरी तुमच्या बाजूला पाचच्या प्रेक्षकांमध्ये दिसत नाही सामना. सर्वांना बाजूला करा, बाजूला करा सर्वांना. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. देह याची असा प्राण योगी असा मूळ कैलासीचा ऐसा राजा. की माती साठी प्राण साधितो युद्ध मांडितो ऐसा राजा. जीव लावितो जीव वाहितो जीव रक्षितो ऐसा राजा. ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा. आणि ऐसा राजा या भूमंडळाच्या ठाई तुमच्या आमच्या सारख्या महाराष्ट्र वासियांना लाभला. मित्रांनो यावरून अवभाग्य काय आहे. आपण सारे मंडळी भाग्यवान आहोत की शिवछत्रपतींच्या स्वराज्यात आपला जन्म झाला आणि या स्वराज्यात शिवछत्रपतींचा नामघोष झाला नाही तर आपल्या जीवनाचं सार्थक होणार नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आदिशक्ती दुर्गा भवानी आणि अखंड आम्हीच्या आयोजित मध्ये जमलेल्या तमाम रसिक मायबाप कबड्डी रसिकांचं व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांचा आणि कबड्डी खेळ दाखवण्याकरिता आलेल्या खेळाडूंचं तथा तो खेळ खेळवण्याकरिता आलेल्या पंचांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. आणि दोन वर्षा मैदानाकडे या वेळेस मात्र हितेश मात्र लाच जवाब पाटीलचा दावा करणार. दावा मात्र फेटाळला जातोय. हितेश मात्र मैदान गावदेवी मंडळी विरुद्ध मरिदेवी धरण आपण त्वरित मैदानामध्ये जाऊ शकता. गावदेवी धरण गावदेवी मंडळी विरुद्ध मरिदेवी धरण त्वरित मैदान क्रमांक 2 कडे चला. स्पोर्ट्स भाकरवड बीके क्रीडा मंडळ भाकरवड यांच्या माध्यमातून 18 जानेवारी 2026 रोजी भव्य आणि दिव्य अशा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो प्रथम क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000, तृतीय चतुर्थ क्रमांकाकरिता प्रत्येकी 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आजच्या कबड्डी स्पर्धेप्रमाणे बीके भाकरवड 18 जानेवारी अलोट गर्दी करा. आता मात्र राजेंद्र देशमुख या ठिकाणी सक्सेसफुल ठरतो. अचूकरित्या सुशांत पाटीलचा हेरलं आणि मात्र शिकार केली. प्रत्युत्तर देऊ 7 नंबर. एक अटीतडीच्या खेळ विसरून आपल्याला बघायला मिळते. राजेंद्र देशमुख, निखिल शिर्के याचा मातृशा प्रतिस्पर्धी पाळण्यामध्ये यूबीएम स्पोर्ट्स धारावी संदेश आणि सुशांतची अभेद जोडी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. पारद शिर्के ची भिंत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल.
प्रत्युत्तर देतोय मध्यांतर होते पूर्वाल चढाई करता सज्ज झालाय निखिल शिर्के रुपये वादळ निश्चितच मित्रांनो एक वादळी वारा आपल्याला बघायला मिळतो निखिलच्या स्वरूपामध्ये 5 नंबर जर्सी प्रदान केलेला एक वेगवान चढाई मागते बोनस गुणावरती ज्याचं विशेष लक्ष असं असा हा निखिल माघारी परतला प्रत्युत्तर देण्याकरिता सज्ज झालाय करण पाटील नवोदित खेळाडू आहे परंतु वेगवान टीम स्पोर्ट्स कारवी संघाच्या माध्यमातून या बसमध्ये माघारी परंतु प्रत्युत्तर देण्याकरिता पुन्हा शब्द सज्ज झाला राजेंद्र देशमुख एक जबरदस्त खेळाडू म्हणून राजेंद्रकडे पाहिलं जातं मागील अनेक वर्ष कबड्डीच्या खेळामध्ये सातत्यपूर्वक अभ्यास केलेला एक अभ्यासक म्हणून राजेशकडे पाहिलं जातं राजेंद्र देशमुख ला जबाबदारी यावेळेस मात्र शंकर आले पारस शिर्के टीबीएम संघाची भिंत पुन्हा एकदा समोर उभा ठाकलाय आणि मात्र राजेंद्र देशमुख मैदानाच्या बाहेर प्रत्युत्तर देतोय 7 नंबर माघारी प्रत्युत्तर देण्याकरता पण शंका निखिल शिर्के एक भरधाव वेगाचा बेताज बादशाह म्हणून जगाला पाहिलं जातं असा निखिल यावेळी पुन्हा शब्द बोलण्याचा प्रयत्न झालाय परंतु सक्सेस कितपत मिळत आहे प्रयत्न करणं सहज शक्य असतं परंतु सक्सेसफुल होणं खऱ्या अर्थाने कठीण असतं लक्षात ठेवा मित्रांनो कबुतराला गरुडाचे पंख लावता येते परंतु गगन धरायचं वेळ रक्तामध्ये असावं लागतं आणि तेच रक्तामधलं वेळ कबड्डीचं वेळ निखिल शिर्के पुन्हा एकदा पुढे सरसावला आणि बोनस गुणावरती आपली मोहर उमटवली आयकॉनिक बोनस गुणावरती वारंवार मोहर उमटवणारा खेळाडू आता मात्र ठरले तिसरी चढाई डू ऑर डाय करा अथवा मरा करण पाटील यावेळेस मात्र रिक्त से परतायचं नाहीये मित्रा कुछ कर दिखाना होगा इस बार कुछ कर दिखा लेकिन नितेश खडे लाजवाब डिफेन्स आपल्याला बघायला मिळतं ॲडव्होकेट कुंदनजी पाटील यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे संघ निश्चितच सेमीफायनलमध्ये पोहोचलाय आनंदाचं वातावरण काहीच असेल आज अंतिम विजेतेपदाची अपेक्षा निश्चितच बरीच खेळ संघाला असणार तत्पूर्वी आपण सामना पाहतो टीम विरुद्ध मातृशा पारस सवयकर होईल आपण व्यासपीठाच्या बाजूला आपला समोरचा या ठिकाणी वाट पाहतोय पारस सवयकर आज आपण ज्यांचे वक्तृत्व पाहता ती बोलण्याची शैली आहे ती वापरण्यात वेगळी आहे असे हे निवेदक कॉमेंट्रेट सन्मान्य अलंकार मडवी यांचा इथे सन्मान करू इच्छितो या श्री गणेश क्रीडा मंडळ देवळांतर्फे मी प्रतीक पाटील सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते अलंकार मडवी यांचा इथे यथोचित सन्मान होत आहे अलंकार मडवी खरोखर भाषेत प्रभुत्व आहे यांचं स्पष्ट आणि शुद्ध आणि कॉमेंट्री कबड्डीची जाण असणारे खरोखर सुंदर असे यांचं व्यक्तित्व आहे असे अलंकार मडवी यांचा सन्मान होत आहे प्रतीक पाटील यांच्या शुभ हस्ते बलाढ्य संघामध्ये होणार आहे आणि त्याला दुसरा कॉल तिसरा नाही शेवटचा आणि लास्ट कॉल
गावदेवी मुंडाने विरुद्ध मळदेवी धरण दोन्ही संघांनी उपस्थित व्हायचं आहे आणि आज सेमीफायनलचा सामना होईल. आता मात्र मोस्ट अग्रेसिव्ह प्लेयर संदेश पाटील माघारी परतला. प्रत्युत्तर देईल अर्थातच निखिल शिर्के. 3 विरुद्ध 1 असं समीकरण असेल. सुपर टॅकलची नावी संधी असेल. द गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ईबीएम स्पोर्ट्स तारावी निखिल शिर्के सारख्या बराटे खेळाडूला जर सुपर टॅकल केली तर मात्र सगळ्यांच्या टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळेल. परंतु निखिल शिर्के सारख्या वादळाला काय शमवलं जाईल बघूया. यावेळेस माघारी परतला. प्रत्युत्तर देईल 7 नंबर. 7 एक समीकरण असेल. बघा कितपत प्रयत्न करतोय. आता मात्र सुपर टॅकल सिच्युएशन. चढाई करता पुन्हा निखिल शिर्के. यावेळेस मात्र चकवा फसला. आपल्या जाबात आपणच गुंतलो गेलो. निश्चितच टीबीएम तारावी काही सगळ्यात गोल जातोय. आता मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल संदेश पाटील याला आणि तरच आपला संघ क्वालिफाय होईल. यावेळेस मात्र शेर बंद केला जातोय. जबरदस्त पकड राजेंद्र देशमुखच्या माध्यमातून. एक सुपर डुपर हिट खेळाडू मिळालाय. अर्थातच मातूरच्या कुडू संघाला राजेंद्रच्या स्वरूपामध्ये. गावदेवी मुंडाणी संघ उपस्थित झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ मळदेवी धरण आपण ताबडतोब उपस्थित व्हायचं आहे. जो काही निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करून घ्यावा लागेल. मळदेवी धरण लास्ट 1 मिनिट फॉर यू. आपण मैदानाकडे चला. विनंती असेल शेवटचा 1 मिनिट. स्पर्धा एकमेकांना 11 वाजता संपवायची होती परंतु आपण केलेल्या डिलेमुळे ही स्पर्धा काही काळ उशिराने संपेल. आता मात्र जर आपण सहकार्य केलं नाही तर आयोजक देखील आपली या ठिकाणी काळजी घेणार नाहीत. कोणत्या प्रकारची सबब ऐकून घेतली जाणार नाही. या दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहणं बंधनकारक असेल. चालू सामना संपल्यानंतर देखील लगेचच सेमीफायनल 2 आपण त्याच मैदानावर घेणार आहोत. अर्थातच नवजीवन पेसारी विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ. हे बघा काही आमची मान्यवर मंडळी इथे येतात आणि जे काही 2 ग्राउंडच्या मध्ये जे प्रेक्षक आहेत गेट मध्ये जे प्रेक्षक रसिक उभे आहेत क्रीडाप्रेमी त्यांनी कृपया त्यांना तिथून रस्ता द्यायची आहे. हा जी 2 ग्राउंडच्या मध्ये जी पब्लिक आहे कृपया आपण बाजूला
अनेक किंग या अलिबाग तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तयार केले असे किंग मेकर आदरणीय लाईन अप स्टेजवरील उपस्थित मी मर्यादेने खरं आपल्याला विनंती करतो लाईन अप व्हा. तसेच मंचावरील सगळ्या उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण खऱ्या अर्थाने मित्रांनो ज्या व्यक्तिमत्वाची अगदी आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या आदरणीय दिलीप सिंह फौज आपल्याला विनंती करतो आपण मैदानामध्ये खेळाडूंची ओळख पाठ करण्याकरिता जायचं आहे. मित्रांनो खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आलेलं आहे की ज्यांच्या माध्यमातून आजच्या कबड्डी स्पर्धेकरिता प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ असे चारही बक्षीस आम्हाला मिळालेले आहेत. रोख रक्कम 21,000 रुपये, रोख रक्कम 15,000 रुपये, रोख रक्कम 10,000 रुपये आणि रोख रक्कम 10,000 रुपये असं तब्बल 56,000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय छोटन शेठ भोज यांच्या माध्यमातून आजच्या कबड्डी स्पर्धेला लाभलेला आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एक दानशूर व्यक्तिमत्व की ज्यांच्या दानशूरतेचा हात नेहमी खुला असतो असं व्यक्तिमत्व. मान्यवर म्हणून विनंती करतो की आपण व्यासपीठावरती जाणार होतं. निश्चितच त्यांचं विशेष प्रेम सगळ्यांनाच मिळत असं. जेवढे समालोचक या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत त्या महाराष्ट्रात आहेत तेवढे समालोचक त्यांच्या झिराड येथे जाऊन त्यांना समालोचन करण्याची संधी मिळते. मित्रांनो मी या ठिकाणी दिलीप शेठ भोज यांचं आगमन झालं आणि त्या आगमन झाल्यापासून एक प्रकारचे दानशूर व्यक्तिमत्व त्याचं देखील कारण आहे. कारण श्री गणेश कला मंडळ देवळा यांच्या माध्यमातून 2 वर्ष अगोदर स्पर्धा झाली होती. त्यानंतर स्पर्धा झाली नव्हती आणि त्यानंतर आम्ही साहेबांकडे पोहोचलो. म्हणजे आयोजकांशी माझं बोलणं झाल्यानंतर मला सांगण्यात आलं की ज्यावेळेस आम्ही दिलीप शेठ भोज यांच्याकडे पोहोचलो आणि फक्त सांगितलं की आमची स्पर्धा आहे, साहेबांनी आम्हाला लगेच सांगितलं की आम्ही 2 वर्ष तुमच्या स्पर्धेत आलो नाही, स्पर्धेचं 4 पारितोषिक असतील कितीही रक्कम असू द्या मी माझ्याकडून देईल. इतकं मोठं मन आहे. राजासारखा माणूस असण्यापेक्षा राजासारखं मन असणं महत्वाचं आहे आणि राजासारखं मन असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय छोटन शेठ भोज राज्य व्यासपीठावरती आहे. पुन्हा शेठला अलिबाग गावाने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण अलिबाग मध्ये इतकं दानशूर व्यक्तिमत्व आहे. खरंच अलंकार अलिबागमध्ये आपल्या अशा काही व्यक्ती आहेत आणि त्याचं आभार मानवतो, कौतुक करवतो. थोडं